वरठी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल करून आरोपी केल्याने वरठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गिरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माजी पोलीस पाटलाने भंडाऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। आणि विशेष म्हणजे या संदर्भात या अगोदर सुद्धा माजी पोलीस पाटील चव्हाण हे आमरण उपोषणावर बसले होते। तेव्हा झालेल्या चर्चेमध्ये देण्यात आलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने चव्हाण यांनी भर थंडीत पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे। भंडाऱ्याच्या वरठी पोलीस हद्दीत असलेल्या पाहुणी येथे एक मारहाणीचा प्रकार घडला होता आणि या दरम्यान वरठी स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन लावून पाहुणी गावातील माजी पोलीस पाटील प्रतिम चव्हाण यांना पंच म्हणून घटनास्थळी बोलवले होते आणि पंच म्हणून त्यांची साक्षही घेण्यात आली होती। मात्र चार्जशीट तयार करताना त्यांनी पोलीस पाटलाला चक्क आरोपी म्हणून दाखवलं आणि त्यानंतर पोलीस पाटलाने ठिकठिकाणी या संदर्भात चर्चा केली, मात्र त्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आणि यामुळे मात्र माजी पोलीस पाटलाला नाहक कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या आणि या झालेल्या अन्यायाविरोधात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत झालेला अन्याय दूर होणार नाही तोवर उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। माझे नाव प्रतिम चव्हाण, माजी पोलीस पाटील ग्राम पाहुणी। माझ्या गावात घटना घडली तेव्हा मी हजर नव्हतो, मी शेतावर होतो। मला पोलिसांनी फोन केला 9:30 दरम्यानमध्ये की पाटील तुमच्या गावात घटना घडली, तुम्हाला मालूम आहे का? अशा वेळेस मी नाही म्हणलो, त्याने म्हणला की आम्हाला मदत म्हणून या पंच म्हणून। त्यावेळेस मी 10:30च्या दरम्यानमध्ये 10:30-11च्या दरम्यानमध्ये आलो। माझ्या घरासमोर पोलिसांची गाडी व माझी भेट झाली व आरोपीच्या घरी मला नेला व त्या आरोपीला अटक केला व त्याची तलवारसुद्धा अटक केला। 6:30 वाजे पुन्हा ठाणेदार साहेबांनी मला घटनास्थळ पंचनामा केला व 6:30 वाजता वरठी पोलीस स्टेशन येऊन तिथेसुद्धा आरोपीला अटक केला आणि ते जप्ती पंचनाम्यासुद्धा सही केला व मलाच आरोपी केला म्हणून मी 2दा उपोषणाला बसलो, बेमुदत आमरण उपोषणाला बसलो। हा माझ्यावर अन्याय झाला आहे आणि चार्जशीट पाहिल्यावर मला कल्पना झाली। मी ठाणेदाराला कळवलो पण त्याने टळवा केला, म्हणून माझी मागणी जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत मी उपोषण मागे घेणार नाही। मी गेलो तरी चालेल, एवढी माझी अपेक्षा आहे। काय मागणी आहे तुमची नेमकी आता? ठाणेदाराची चौकशी झाल्या पाहिजे, ज्या शिपायाने मला फोन केला त्याची सविस्तर चौकशी झाल्या पाहिजे।